गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपला पॉलिमर हा टॉपिक चालू आहे. या टॉपिकमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये पॉलिइथिन हा पॉलिमर पाहिलेला आहे. प्रिपरेशन ऑफ पॉलिइथिन. या पॉलिइथिनचं प्रिपरेशन आणि त्याचे दोन टाइप्स, लो डेन्सिटी पॉलिइथिन आणि हाय डेन्सिटी पॉलिइथिन, हे आपण या ठिकाणी मागच्या वेळेस स्टडी केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुढचा पॉलिमर हा आपण प्रिपेअर करणार आहोत. दॅट इज टेफ्लॉन. नाउ इन दिस वी कॅन प्रिपेअर द टेफ्लॉन प्रॉपर्टीज अँड युजेस ऑफ द टेफ्लॉन. हे आपण स्टडी करणार आहोत. प्रत्येक जो पॉलिमर आहे हे या तीन कन्सेप्टमध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे. पहिला आहे प्रिपरेशन म्हणजे केमिकल रिएक्शन, हाऊ वी कॅन प्रिपेअर द पॉलिमर. सेकंड आहे प्रॉपर्टीज आणि थर्ड आहे युजेस. मग आपण पाहूया टेफ्लॉन. टेफ्लॉन हा जो पॉलिमर आहे यालाच आपण पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन असं आपण म्हणतो. याचा या ठिकाणी मॉलिक्युलर फॉर्म्युला मी या ठिकाणी लिहिते. इट इज CF2 सिंगल बॉन्ड CF2 ॲट द बेस N. म्हणजे हा पॉलिमर आहे ॲट द बेस N. CF2 सिंगल बॉन्ड C. पॉली आपण कोणताही पॉलिमर असू दे ह्याच्या अगोदर पॉली हा शब्द लागतो. पॉलीटेट्राफ्लोरो किती फ्लोरीन आहेत? 4. पॉलीटेट्राफ्लोरो 2 कार्बन म्हणजे इथिलीन. हा पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन आपण म्हणजे त्याला इन शॉर्ट मध्ये आपण टेफ्लॉन असं आपण म्हणतो, आपण तयार करणार आहोत. दिस पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन इट इज प्रिपेअर्ड फ्रॉम द टेट्राफ्लोरोइथिलीन. पहा प्रिपरेशन. पहिला आहे प्रिपरेशन. रिएक्शन आहे यामध्ये CF2 डबल बॉन्ड CF2 CF2 डबल बॉन्ड CF2. नंबर ऑफ दिस tetrafluoroethylene are used for this preparation. This tetrafluoroethylene. मग या ठिकाणी हा रिएक्शन ज्यामध्ये मोनोमर हा पॉलिमर मध्ये कन्वर्ट होतो त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो? पॉलिमरायझेशन असं आपण म्हणतो. नाउ इन दिस पॉलिमरायझेशन रिएक्शन द पेरॉक्साइड कॅटॅलिस्ट इज यूज्ड. पेरॉक्साइड कॅटॅलिस्ट त्या ठिकाणी यूज केला जातो. मग ह्यामध्ये आपण पहा जो सिंगल बॉन्ड आहे आपण पॉलिइथिन पाहिलेला आहे त्याच पद्धतीने आहे. हा सिंगल बॉन्ड काय होतो? ब्रेक होतो आणि नवीन कोव्हॅलेंट बॉन्ड त्या ठिकाणी तयार होतो. नाउ दिस टेफ्लॉन इट इज प्रिपेअर्ड बाय ॲडिशन पॉलिमरायझेशन. ह्या प्रिपरेशनच्या अगोदर विद्यार्थ्यांनो मी एक या ठिकाणी रिएक्शन जो पॉलिमरायझेशन रिएक्शन आहे हा या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. पॉलिमरायझेशन रिएक्शन. नाउ दिस पॉलिमरायझेशन रिएक्शन means in this the monomers are converted into polymer. या पॉलिमरायझेशन रिएक्शन चे दोन टाइप्स आहेत. वन इज ॲडिशन पॉलिमरायझेशन and second one is the condensation polymerization. या दोघांमधला फरक आपण ह्या ठिकाणी स्टडी करणार आहोत. फर्स्ट वन इज द ॲडिशन पॉलिमरायझेशन. ह्या the word itself suggests here means in this monomers are add together to form a long continuous chain. यामध्ये ॲडिशन म्हणजे फक्त एकच सिंगल मोनोमर हा जो आहे हा एकमेकांना लिंक होतो. म्हणजे एकाच टाइपचा मोनोमर फक्त ह्या ठिकाणी वन सिंगल टाइप ऑफ मोनोमर हा यूज केला जातो आणि तो फक्त ॲड होत जातो. मग ह्या ठिकाणी जो पॉलिमर तयार होतो त्याला ॲडिशन पॉलिमरायझेशन असं आपण म्हणतो. मग हा जो कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आहे यामध्ये जे मोनोमर्स आहेत हे दोन्ही कसे आहेत? डिफरंट. कंडेन्सेशन polymerization the two different monomers are used and they are react to each other with removal of water molecule. यामध्ये जो पॉलिमर तयार होणार आहे हा कसा तयार होतो? या दोघांमधला वॉटर मॉलिक्यूल हा रिमूव्ह झाल्यानंतर पॉलिमर तयार होतो. मग असा जो आहे ज्याच्यामध्ये दोन मोनोमर्स हे डिफरंट असतात आणि पॉलिमर हा कसा तयार होतो? बाय
दोघांमधला फरक लक्षात ठेवा. पॉलिमरायझेशन मध्ये दोन टाइप्स आहेत रिएक्शनचे. वन इज ॲडिशन पॉलिमरायझेशन अँड सेकंड वन इज द कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. ॲडिशन पॉलिमरायझेशन मध्ये मोनोमर हा सेम असतो. वन सेम मोनोमर इट इज लिंक्ड टुगेदर विदाउट द एलिमिनेशन ऑफ द वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल ह्यामध्ये एलिमिनेट होत नाही आणि पॉलिमर तयार होतो. त्या पॉलिमरायझेशनला म्हणायचं आहे ॲडिशन पॉलिमरायझेशन. आणि कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन मध्ये टू डिफरंट मोनोमर्स आर कंबाइंड टुगेदर विथ द एलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. यामध्ये वॉटर मॉलिक्यूल हा एलिमिनेट होतो आणि पॉलिमर तयार होतो. त्याला म्हणायचं आहे कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. मग ह्यामध्ये आपण जो टेफ्लॉन तयार करणार आहोत यामध्ये एकच सिंगल मोनोमर आहे. याच्यामध्ये कोणताही वॉटर मॉलिक्यूल हा एलिमिनेट होत नाही. म्हणजे हा जो आहे हा कोणत्या पॉलिमरायझेशन तयार होतो. इट इज प्रिपेअर्ड बाय ॲडिशन पॉलिमरायझेशन. मग या ठिकाणी हा जो डबल बॉन्ड आहे या टेफ्लॉन मधला हा ब्रेक होतो आणि काय तयार होणार सिंगल बॉन्ड तयार होणार. आणि आपण शॉर्ट मध्ये लिहितो ॲट द बेस. या दोन्ही साईडला बॉन्ड दाखवायचा आहे. ॲट द बेस हा जो पॉलिमर आहे याला आपण काय म्हणतो हा मोनोमरच्या अगोदर फक्त पॉली शब्द लावायचा आहे. पॉली टेट्राफ्लोरो इथिलीन. पॉली टेट्राफ्लोरो इथिलीन यालाच आपण काय म्हणतो शॉर्ट मध्ये टेफ्लॉन असं आपण म्हणतो. मग विद्यार्थ्यांनो ह्या प्रिपरेशन नंतर आपण आता पाहणार आहोत प्रॉपर्टीज अँड युजेस. दोन्ही सेपरेट आहेत नोट्स मध्ये. मी या ठिकाणी एक एक एक्सप्लेन करणार आहे. पहिल्यांदा प्रॉपर्टीज. नाउ दिस टेफ्लॉन नाउ इट इज हायली रेजिस्टन्स टू मॉइश्चर अँड केमिकल्स. यावरती केमिकल्स आणि मॉइश्चरचा कोणताही इफेक्ट रेजिस्टन्स म्हणजे काय अपोज करणे हा कोणताही इफेक्ट हा होत नाही. नाउ दिस टेफ्लॉन इट इज टफ केमिकली इनर्ट. केमिकलचा रिएक्शन होत नाही अँड इट इज रेजिस्टन्स टू हीट अँड मॉइश्चर. यावरती हीट आणि मॉइश्चरचा कोणताही इफेक्ट होत नाही. मग याचा यूज हा आपण कुठं करतो विद्यार्थ्यांनो. तुम्ही जर आपले डोमेस्टिक युटेन्सिल्स आपण जर पाहिले ब्लॅक कोटिंग जी काही भांडी असतात फॉर एक्झाम्पल ब्लॅक कोटिंग कुकर, ब्लॅक कोटिंग पॅन, ब्लॅक कोटिंग कढई असे जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो आपण ब्लॅक कोटिंग असं आपण म्हणतो. परंतु ते कोटिंग हा कशाचा असतो टेफ्लॉनचा असतो. टेफ्लॉनचा असतो. म्हणून हा जो टेफ्लॉन आहे इट इज यूज्ड फॉर मेकिंग द नॉनस्टिक युटेन्सिल्स. नॉनस्टिक युटेन्सिल्स तयार करण्यासाठी आपण हा यूज करतो. नॉनस्टिक युटेन्सिल्स हे महत्त्वाचं आहे. यावर now students the fourth preparation polyacrylonitrile. We can prepare in this one fourth polymer. मग विद्यार्थ्यांना मला सांगा ह्यामध्ये मोनोमर हा कोणता आहे. पॉली शब्द काढला की जो या ठिकाणी शब्द राहतो तो मोनोमर हा असतो. यामध्ये पॉली शब्द काढला तर मोनोमर हा कोणता आहे acrylonitrile. Now from this acrylonitrile only one acrylonitrile it can be added together to form a long continuous chain polyacrylonitrile by addition polymerization. यामध्ये ॲडिशन पॉलिमरायझेशन होतो. मोनोमर हा एकटाच आहे. मग त्यापासून काय तयार होतो पॉलिमर पॉलीॲक्रिलोनाइट्राइल इन द प्रेझेन्स ऑफ द पेरॉक्साइड कॅटॅलिस्ट. यामध्ये कॅटॅलिस्ट हा महत्त्वाचा आहे. मग पहा रिएक्शन आपण पहिल्यांदा प्रिपरेशन पाहूया. प्रिपरेशन ॲक्रिलोनाइट्राइल CH2 डबल बॉन्ड CH Cn नाइट्राइल म्हणजे Cn आपल्याला माहित आहे. सायनाइड सुद्धा आपण म्हणतो. हा आहे
नायट्राइल. मग या ठिकाणी नंबर ऑफ ॲक्रिलोनायट्राइल आपण यूज करतो. मग हा जो ॲक्रिलोनायट्राइल आहे याचा आपण या ठिकाणी काय करणार आहोत, पॉलिमरायझेशन रिएक्शन इन द प्रेझन्स ऑफ पेरॉक्साइड कॅटॅलिस्ट. मग ह्यामध्ये हा जो ॲक्रिलोनायट्राइल आहे हा एकमेकांना लिंक होत जातो विदाउट द एलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे कोणत्या रिएक्शनने हा तयार होतो, बाय ॲडिशन पॉलिमरायझेशन. मग पहा ह्यातला जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड काय होणार, ब्रेक होणार. मग या ठिकाणी CH2 सिंगल बॉन्ड CH आणि हा काय आहे CN. हा CN आपण टर्न करून घेतला तरी चालतो. CH2 CH CN सिंगल बॉन्ड. मग ॲट द बेस काय आहे या ठिकाणी N. मग हा जो ॲक्रिलोनायट्राइल आहे मोनोमर ॲक्रिलोनायट्राइल याच्या अगोदर आपण शब्द काय लावायचा आहे, पॉली ॲक्रिलोनायट्राइल. नायट्राइल म्हणजे सायनाइड CN लक्षात ठेवा. मग हा प्रिपरेशन आहे ॲक्रिलोनायट्राइल CH2 डबल बॉन्ड CHCN. इट इज ॲक्रिलोनायट्राइल इन द प्रेझन्स ऑफ peroxide. By addition polymerization, this acrylonitrile monomer it is converted into polyacrylonitrile. यामधला हा डबल बॉन्ड हा ब्रेक होतो आणि ॲट द बॉटम बेस आपण काय लिहायचं आहे N. आता यानंतर आपण काय बघणार आहोत, प्रॉपर्टीज अँड यूजेस. नाउ दिस acrylonitrile it is as like a wool. वूल म्हणजे लोकर, आपण स्वेटर जे आपण बघतो वूल तयार करतो. या वूलमध्ये जो आपण सिंथेटिक पॉलिमर आहे, सिंथेटिक वूल आहे, हा आहे पॉलीॲक्रिलोनायट्राइल. वूल म्हणजे आपल्याला शीप पासून, मेंढी पासून आपल्याला नॅचरली मिळतो, परंतु हा पॉलीॲक्रिलोनायट्राइल आपण सिंथेटिकली वूल हा आपण तयार करू शकतो. नाउ इट इज also used for the preparation of the as a substitute of the wool. म्हणजे वूलच्या जागी हा त्याच्याऐवजी हा पॉलीॲक्रिलोनायट्राइल आपण जे आपले स्वेटर्स वगैरे आहेत हे या ठिकाणी आपण तयार करू शकतो. मग विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण दोन पॉलिमरचे प्रिपरेशन, प्रॉपर्टीज आणि यूजेस पाहिलेले आहोत. पहिला आहे टेफ्लॉन आणि दुसरा आहे पॉलीॲक्रिलोनायट्राइल. यामध्येच आपण पाहिलेलं आहे ॲडिशन पॉलिमरायझेशनचे दोन टाइप्स. पॉलिमरायझेशनचे दोन टाइप्स. पहिला आहे ॲडिशन पॉलिमरायझेशन